तुम्हाला जर अगदी साध्या सोप्या पद्धतीने झटपट असा चिकनचा रस्सा बनवायचा असेल तर या पद्धतीने एकदा नक्की करून बघा. अगदी कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो. दाटसर असा हा चिकनचा रस्सा भाकरीसोबत, भातासोबत खायला एक नंबर असा लागतो. तर झटपट असा चिकनचा रस्सा कसा बनवायचा ते आपण बघू. त्यासाठी इथं मी पाऊण किलो चिकन स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे. सगळ्यात पहिला चिकनला हळद आणि मीठ लावून घेऊ. यामध्ये आता अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार थोडं मीठ घालू. हळद मीठ चिकनमध्ये चांगलं हाताने मिक्स करून घेऊ आणि 10 मिनटासाठी हळद मिठामध्ये चिकन मुरत ठेवू. तोपर्यंत आपण रश्श्यासाठी लागणारं वाटण तयार करून घेऊ. त्यासाठी 1 वाटीला थोडं कमी सुक्या खोबऱ्याचे पातळ असे काप मी सोनेरी रंगावरती परतून घेतलेले आहेत थोडंसं तेल घालून. एक छोट्या आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे चिरून. 1 इंच आल्याचे तुकडे, 10 ते 12 लसूण पाकळ्या. खड्या मसाल्यांमध्ये 1 चमचा धने, 1 दालचिनीचा तुकडा, 1 चमचा जिरं, 1.5 चमचा पांढरे तीळ आणि अर्ध चक्री फूल घेतलेला आहे. मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे. आता हे सर्व साहित्य आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ आणि लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून चांगलं बारीक असं वाटण तयार करून घेऊ. तर वाटण तयार झालेलं आहे. आता आपण चिकनचा रस्सा फोडणीला घालू. तर कढईमध्ये मी 1.5 पळी तेल घेतलेलं आहे. तेलाचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तेल गरम झाल्यानंतर 1 मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरलेला घालू आणि सोनेरी रंगावरती परतून घेऊ. कांदा चांगला सोनेरी रंगावरती मऊसर होईतोपर्यंत मी परतून घेतलेला आहे. आता यामध्ये तयार केलेलं वाटण घालू आणि 4 ते 5 मिनटासाठी चांगलं वाटण परतून घेऊ तेलामध्ये. यामध्ये मी कच्चा टोमॅटो घातलेला आहे, त्यामुळं वाटण चांगलं परतून घ्यायचं, म्हणजे कच्च्या टोमॅटोची चव रश्श्याला लागत नाही. वाटण चांगलं एकजीव असं मी होईतोपर्यंत तेलामध्ये परतून घेतलेला आहे. आता यामध्ये 4 चमचे घरगुती कांदा लसूण मसाला घालू. तुमच्याकडे जर कांदा लसूण मसाला नसेल तर घरचं कोणतंही लाल तिखट तुम्ही वापरू शकता. 1.5 चमचा मी चिकन मसाला घातलेला आहे. आता लाल तिखट आणि चिकन मसाला वाटणासोबत चांगला परतून घेऊ. परतून झाल्यानंतर यामध्ये मी थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि हा मसाला मी पुन्हा एकदा चांगला तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहे. म्हणजे लाल तिखट न करपता मसालासुद्धा चांगला परतला जातो. तर मस्त असा मसाला मी चांगला तेल सुटेपर्यंत परतून घेतलेला आहे. मसाला चांगला परतून घेतला तेलामध्ये की चिकनचा रस्सासुद्धा मस्त चवीला लागतो. आता जे हळद मीठ लावलेलं चिकन आहे ते यामध्ये आपण घालू आणि चिकन मसाल्यांसोबत चांगलं परतून घेऊ. एक 3-4 मिनटं चिकन मसाल्यांसोबत चांगलं परतून घ्यायचं. चिकन मसाल्यांसोबत थोडं परतून घेतल्यानंतर यावरती एक 2 ते 3 मिनटासाठी बारीक गॅस करून झाकण ठेवू आणि चिकन थोडं मसाल्यांसोबत शिजवून घेऊ. तर जवळजवळ 2 ते 3 मिनटं झालेले आहेत. चिकन थोडं मी वाफेवरती शिजवून घेतलेलं आहे. अधूनमधून झाकण ठेवल्यानंतर चमच्याने थोडं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे कढईला चिकन लागत नाही. झाकण ठेवल्यामुळे चिकनला बघू शकताय मस्त असं तेल सुटलेलं आहे कडेनं. चिकनसुद्धा वाफेवरती थोडं शिजलेलं आहे. आता यामध्ये आपण गरम पाणी घालू. तुम्हाला जेवढा हा रस्सा घट्ट पातळ हवा आहे त्यानुसार पाणी तुम्ही कमी जास्त करू शकता आणि गरम पाणीच घाला, म्हणजे रश्श्याची चव आहे तशी राहते आणि कटसुद्धा चिकनच्या रश्श्याला मस्त असा येतो. तर या पद्धतीने जास्त घट्ट नाही जास्त पातळ नाही असा मी चिकनचा रस्सा ठेवलेला आहे. गरम गरम भाकरी भातासोबत खायला असा चिकनचा रस्सा एक नंबर असा लागतो. थोडंसं चवीनुसार अजून मीठ घातलेलं आहे पाणी घातल्यामुळे. आता चिकनच्या रश्श्याला उकळी आलेली आहे. गॅस बारीक करून यावरती आपण झाकण ठेवू आणि 15 ते 20 मिनटं हे चिकन चांगलं शिजवून घेऊ. चिकन शिजायला जास्त वेळ लागत नाही. अगदी झटपट असा हा चिकनचा रस्सा तयार होतो. तर थोड्या वेळानंतर बघू शकताय मस्त झणझणीत असा चिकनचा रस्सा तयार झालेला आहे. रश्श्याला तरीसुद्धा मस्त असे आलेले आहे. जास्तीचे मसाले न वापरता कमीत कमी वेळेत हा चिकनचा रस्सा झटपट असा तयार होतो आणि खायला तेवढाच मस्त असा लागतो. आता वरून यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालू आणि मिक्स करून घेऊ. तुम्हाला जर ही झटपट आणि कमीत कमी साहित्यात तयार केलेली चिकनच्या रश्श्याची रेसिपी आवडली असेल
तर या पद्धतीने एकदा नक्की करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटू अशाच एका मस्त आणि झटपट रेसिपीसोबत. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.